नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आनाप सर ओम साई कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, काल आपण आपलं पहिलं लेक्चर पाहिलं, मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. बरोबर. आता आपण यामध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स कुणाला म्हणायचं हे काल आपण शिकलो. त्याचबरोबर आपण सायमल्टेनियस इक्वेशन कुणाला म्हणायचं हे पण आपण शिकलेलो आहे. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट केला होता आणि त्यामधील आपण मला असं वाटते 2 एक्झाम्पल पाहिलेले होते. चला तर मग आता आपण नेक्स्ट एक्झाम्पलचा स्टडी करू. चला व्यवस्थित लक्ष द्या. हां, जर विद्यार्थ्यांनो तुम्हाला आपलं लेक्चर व्यवस्थित समजत असेल तर मी जी लिंक शेअर करणार आहे तुम्हाला यूट्यूबची, त्या लिंकमध्ये ती लिंक ओपन केल्यानंतर त्या कमेंटमध्ये तुम्ही ना कमेंट करत चला. व्हिडिओ जर चांगला असेल तर चांगल्या प्रतिक्रिया द्या. बरोबर. एखादी गोष्ट तुम्हाला जर समजली नाही, त्याच्यामध्ये एखादा पॉईंट जर तुम्हाला समजला नाही तर नक्की कमेंट करा किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा. येते लक्षात. चला तर मग आपण नेक्स्ट एक्झाम्पलचा स्टडी करू. आता या ठिकाणी सुरुवातीला मी काय करतोय, या दोन्ही इक्वेशनला नंबर देऊन घेतो. व्यवस्थित लक्ष द्या. गिव्हन इक्वेशन इज फर्स्ट इक्वेशन आहे 3a + 5b इज इक्वल्स टू 26. इक्वेशन नंबर देतोय फर्स्ट. सेकंड इक्वेशन आहे a + 5b इज इक्वल्स टू 22. इक्वेशन नंबर सेकंड. आता विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर हे दोन्ही इक्वेशन व्यवस्थित पाहिले, दोन्ही इक्वेशन जर व्यवस्थित पाहिले तर बघा या ठिकाणी 5b आहे आणि या ठिकाणी पण काय आहे 5b आहे. मग आपण काय करू शकतो रे, या दोन इक्वेशन काय करू शकतो, सबस्ट्रॅक्शन करू शकतो. कारण का, दोघांनाही सेम साइन आहे, दोघांनाही काय आहे सेम साइन आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करावी लागणार आहे, सबस्ट्रॅक्शन करावी लागणार आहे. बरोबर. मग मी काय करतो, इक्वेशन फर्स्ट मधून इक्वेशन सेकंड काय करतो, मायनस करतो. चला तर काळजीपूर्वक लक्ष द्या. इक्वेशन फर्स्ट मायनस इक्वेशन सेकंड. इक्वेशन फर्स्ट मधून मी काय करतोय, इक्वेशन सेकंड मायनस करतोय. काळजीपूर्वक लक्ष द्या. इक्वेशन फर्स्ट परत एकदा राईट करतो. 3a + 5b इज इक्वल्स टू आहे 26. हे आहे इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर सेकंड नंबर आहे a + 5b इज इक्वल्स टू काय 22. हे आहे इक्वेशन नंबर सेकंड. आता या दोन्ही इक्वेशनची मी काय करणार आहे, सबस्ट्रॅक्शन करणार आहे. या दोन्ही इक्वेशनची मी सबस्ट्रॅक्शन करणार आहे. बरोबर. सबस्ट्रॅक्शन करताना काय करतो आपण, जे 2 नंबरचं इक्वेशन आहे त्या 2 नंबरच्या इक्वेशनचे आपण साइन चेंज करतो. साइन चेंज करतो म्हणजे काय करतो आपण, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करतो, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करतो. चला तर मग आता आपण साइन चेंज करू. बघा आता मला सबस्ट्रॅक्शन करायचे. +a काय केला मी, -a केला. प्लस मायनस झाला, प्लस मायनस झाला. तिघही पॉझिटिव्ह होते. या तिन्ही टर्म काय होत्या, पॉझिटिव्ह होत्या. तिन्ही टर्म काय झाल्या, निगेटिव्ह झाल्या. आता मी 3a मधून 1a मायनस करतो, काय मिळेल मला, 2a मिळेल. बरोबर. +5b - 5b कॅन्सल झाला. आपण एलिमिनेशन मेथड पाहतोय, मग कॅन्सल करावं लागेल. त्यानंतर इज इक्वल्स टू 26 - 22 काय मिळतोय मला, 4 मिळतोय. बरोबर. म्हणजेच a इज इक्वल्स टू 4. हा 2 मल्टिप्लाइड आहे, तिकडच्या साईडला गेला, डिवाइड झाला. म्हणजेच मला a ची व्हॅल्यू मिळाली 2 × 1 = 2, 2 × 2 = 4. मला a काय मिळाला, या ठिकाणी 2 मिळाला. बरोबर. त्याच्यानंतर आता पुढे पहा. आता मी a ची व्हॅल्यू फाइंड केली. आता मला b फाइंड करायचं आहे. मग मी ही व्हॅल्यू काय करतो, इक्वेशन नंबर सेकंड मध्ये सबस्टिट्यूट करतो. पुट a इज इक्वल्स टू 2. पुट a इज इक्वल्स टू 2. पुट a इज इक्वल्स टू 2 इन इक्वेशन सेकंड. इन इक्वेशन काय सेकंड. आता सेकंड मध्ये ही व्हॅल्यू पुट करतो मी. सेकंड नंबरचं इक्वेशन अगोदर राईट करतो. a + 5b इज इक्वल्स टू 22. हे आहे इक्वेशन नंबर सेकंड. चला तर मग याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया. a ची व्हॅल्यू आहे 2 + 5b इज इक्वल्स टू 22.
5b ॲज इट इज इक्वल्स टू 22 प्लस 2 RHS ला शिफ्ट केला -2 झाला बरोबर. मग 5b इज इक्वल्स टू 22 - 2 काय मिळणार आहे मला 20 मिळणार आहे. म्हणजेच b इज इक्वल्स टू 20 5 मल्टिप्लाइड आहे काय होतोय डिवाइड होतोय आणि 5 च्या टेबलमध्ये 20 किती नंबरला आहे 4 नंबरला आहे. 5 च्या टेबलमध्ये 20 किती नंबरला आहे 4 नंबरला आहे. मग देअरफॉर आपण लास्ट आन्सर कसं राईट करतो the solution of given simultaneous equations is a is equals to 2 b is equals to 4. बघा ह्या एक्झाम्पलचं मला आन्सर काय मिळालेलं आहे a इज इक्वल्स टू 2 b इज इक्वल्स टू 4. आता मुलांनो हे एक्झाम्पल तुम्ही आणखी दुसऱ्या मेथडने पण सॉल्व्ह करू शकता. दुसरी मेथड कोणती तुम्ही इक्वेशन फर्स्टला 1 ने मल्टिप्लाय करा आणि सेकंडला 3 ने मल्टिप्लाय करा म्हणजे हे दोघं इक्वल होतील. हे दोघं काय होतील इक्वल होतील आणि परत तुम्हाला सबस्ट्रॅक्शनच करावी लागेल. त्यापेक्षा ही मेथड सोपी आहे कारण इथे ऑलरेडी b चा कोएफिशियंट 5 आहे आणि इथं पण b चा कोएफिशियंट काय आहे 5 आहे. हा एक्झाम्पल जर तुम्हाला समजला असेल तर मुलांनो कमेंटमध्ये राईट करा खूप छान समजते असं राईट करा. येते का लक्षात. हां आता याचं काय करा स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला नंतर लिहिता येईल. मी आता नेक्स्ट एक्झाम्पल घेतो. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल. सुरुवातीला आपण काय करू या दोन्ही इक्वेशनला नंबर देऊ. या दोन्ही इक्वेशनला मी काय करतो नंबर देतो. व्यवस्थित लक्ष द्या. दोन्ही इक्वेशनला मी नंबर देतोय. गिव्हन इक्वेशन इज फर्स्ट इक्वेशन आहे 5m - 3n इज इक्वल्स टू 19. इक्वेशन नंबर देतोय मी फर्स्ट. त्यानंतर सेकंड इक्वेशन आहे m - 6n इज इक्वल्स टू -7. हे आहे इक्वेशन नंबर सेकंड. आता या ठिकाणी काय केलं पाहिजे आपण आपल्याकडे दोन ऑप्शन आहे. जर तुम्हाला n कॅन्सल करायचं असेल जर तुम्हाला m ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर तुम्हाला n कॅन्सल करावा लागेल आणि जर तुम्हाला n ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर m कॅन्सल करावं लागेल. बघा मी काय करतो या ठिकाणी m कॅन्सल करतो. मग m कॅन्सल करण्यासाठी मला काय करावं लागेल इक्वेशन फर्स्टला ह्या जो m चा कोएफिशियंट आहे 1 त्याने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इक्वेशन सेकंडला हा जो m चा कोएफिशियंट आहे 5 त्याने मल्टिप्लाय करावं लागेल. लक्षात येते का. मला m हे व्हेरिएबल m ची पूर्ण टर्म काय करायची आहे कॅन्सल करायचे आहे. म्हणून मी काय करतोय दोघांचे कोएफिशियंट काय करतोय इक्वेट करतो आणि दोघांचे कोएफिशियंट कसे इक्वेट होणार आहे एकमेकाच्या कोएफिशियंटने एकमेकाला काय करायचं मल्टिप्लाय करायचं म्हणजेच ते कोएफिशियंट काय होतील इक्वल होतील आणि आपल्याला सबस्ट्रॅक्शन करून इझिली यांची व्हॅल्यू मिळेल. चला व्यवस्थित लक्ष द्या. हा मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 1 and equation second by 5. इक्वेशन फर्स्टला मी 1 ने मल्टिप्लाय करतो इक्वेशन सेकंडला मी 5 ने मल्टिप्लाय करतो. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. 1 × 5m minus 1 × 3n minus 3n is equals to 1 × 19. काय मिळालं मला 19. नवीन इक्वेशन मिळालं इक्वेशन नंबर काय 3. पुढे आता 5 ने मल्टिप्लाय करा 5 × m काय मिळतोय मला 5m मायनस 5 × 6n काय मिळतोय मला 30n आणि इज इक्वल्स टू 5 × -7 -35. मला नवीन इक्वेशन मिळालंय इक्वेशन नंबर काय 4. बघा या ठिकाणी m चे कोएफिशियंट काय झालेले आहे इक्वेट झालेले आहे
आता मी काय करतो, इक्वेशन 4 मधून इक्वेशन 3 काय करतो, मायनस करतो. हे जे इक्वेशन 4 आहे ना, या इक्वेशन 4 मधून इक्वेशन 3 मायनस करतो. असं काय नाही, 3 मधून 4 मायनस केला तरी चालेल. व्यवस्थित लक्ष द्या, काळजीपूर्वक व्यवस्थित लक्ष द्या. इक्वेशन 4 मधून मी काय करतो, इक्वेशन 3 मायनस करतोय. इक्वेशन 4 मधून इक्वेशन 3 काय करतो मी, मायनस. 4 काय सांगा, 5m मायनस 30n इज इक्वल्स टू मायनस 35. हे आहे इक्वेशन नंबर 4. 3 काय सांगा, 5m मायनस 3n इज इक्वल्स टू आहे 19. हे आहे इक्वेशन नंबर काय, 5. आता या दोन इक्वेशनची काय करायचे आहे, मला सबस्ट्रॅक्शन करायची. या दोन इक्वेशनची काय करायचे आहे, सबस्ट्रॅक्शन. आणि सबस्ट्रॅक्शन करताना आपण काय करतो, जे 2 नंबरचं इक्वेशन आहे त्या 2 नंबरच्या इक्वेशनचे काय करतो, आपण साइन चेंज करतो. पॉझिटिव्ह असेल तर काय करतो, निगेटिव्ह. निगेटिव्ह असेल तर काय करतो, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह असेल तर काय करतो, आपण निगेटिव्ह करतो. बरोबर. आता या ठिकाणी बघा, प्लस 5m मायनस 5m काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मायनस 30n प्लस 3n काय होईल बरं, दोघांची सबस्ट्रॅक्शन होईल. न्यू साइनचा यूज करायचा. हे जे न्यू साइन आहे ना पॉझिटिव्ह, त्याचा यूज करायचा आहे. हे जे ओल्ड साइन आहे ते विसरून जायचं आहे. मायनस 30n प्लस 3n किती होणार आहे, मायनस 27n. आणि इज इक्वल्स टू मायनस 35 मायनस 19. सेम साइन आहे म्हणजे ऍडिशन होईल. 9 प्लस 5 किती होणार आहे, 14. कॅरी 1. त्यानंतर 3 प्लस 1 4, 4 प्लस 1 5. आणि जे आन्सर येतं त्या आन्सरला दोन्ही पैकी आपण काय करतो, कोणत्याही नंबरचं साइन देतो. n इज इक्वल्स टू मायनस 54 मायनस 27 मल्टिप्लाइड आहे, काय होईल तो डिवाइड होईल. म्हणजेच मला n ची व्हॅल्यू किती मिळेल पहा, म्हणजेच मला n ची व्हॅल्यू किती मिळेल पहा, n इज इक्वल्स टू 27 च्या टेबल मध्ये 54 2 नंबरला आहे. 27 1 जा 27, 27 2 जा 54. आणि हे जे मायनस मायनस आहे ना, हे कट झालं किंवा प्लस झालं. बरोबर. आता ही जी n ची व्हॅल्यू आहे, n ची व्हॅल्यू मी इक्वेशन नंबर काय करतो, सेकंड मध्ये पुट करतो. पुट n इज इक्वल्स टू 2 इन इक्वेशन काय, सेकंड. इन इक्वेशन सेकंड काय आहे, सेकंड नंबरचं इक्वेशन m मायनस 6n इज इक्वल्स टू मायनस 7. हे आहे सेकंड नंबरचं इक्वेशन. चला तर मग आता याच्यामध्ये आपण n ची व्हॅल्यू पुट करूया. याच्यामध्ये आपण n ची व्हॅल्यू पुट करूया. m ॲज इट इज मायनस 6 इंटू n किती आहे रे, 2 आहे, इज इक्वल्स टू मायनस 7. आणि m मायनस 6 इंटू 2 12 इज इक्वल्स टू मायनस 7. m ॲज इट इज इक्वल्स टू मायनस 7. मायनस 12 त्या साईडला शिफ्ट केला, प्लस 12. म्हणजेच मला m ची व्हॅल्यू मिळाली 12 मायनस 7 किती रे, 5. म्हणजेच आपल्याला याचं सोल्युशन काय मिळालं मुलांनो, m इज इक्वल्स टू 5 आणि दुसरा n इज इक्वल्स टू किती सांगा, n इज इक्वल्स टू 2. बघा एक्झाम्पल व्यवस्थित समजला असेल असे मी आशा करतो. याचं तुम्ही आता काय करा, स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर तुमच्या वेळेमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ, व्यवस्थित लक्ष द्या. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5x प्लस 2y इज इक्वल्स टू मायनस 3, x प्लस 5y इज इक्वल्स टू 4. या दोन्ही इक्वेशनला मी अगोदर नंबर देतो. या दोन्ही इक्वेशनला मी अगोदर काय करतो, नंबर देतो. गिव्हन इक्वेशन इज फर्स्ट इक्वेशन आहे 5x प्लस 2y इज इक्वल्स टू मायनस 3. इक्वेशन नंबर आहे फर्स्ट. सेकंड इक्वेशन आहे x प्लस 5y इज इक्वल्स टू 4. इक्वेशन नंबर काय, सेकंड. या ठिकाणी आपल्याला मुलांनो x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहे. आता x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या म्हटल्यानंतर जर तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर y ची टर्म कॅन्सल होणं गरजेचं आहे. y ची टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल रे, या 2 ने इक्वेशन सेकंडला मल्टिप्लाय करावं लागेल आणि या 5 ने इक्वेशन नंबर फर्स्टला मल्टिप्लाय करावं लागेल. किंवा तुम्हाला अगोदर y ची जर व्हॅल्यू फाइंड करायची असेल
तर हे जे x चे कोएफिशियंट आहे त्यांनी एकमेकाला काय करावं लागेल, मल्टिप्लाइड करावं लागेल, तर आणि तरच आपल्याला काय मिळेल, y ची व्हॅल्यू मिळेल. बघा आता मग मी काय करतो, इक्वेशन फर्स्टला या 1 ने मल्टिप्लाय करतो, हा जो x चा कोएफिशियंट आहे ना त्याने मल्टिप्लाय करतो, आणि इक्वेशन सेकंडला हा जो x चा कोएफिशियंट आहे ना 5 त्याने मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 1 अँड इक्वेशन सेकंड बाय 5. व्यवस्थित लक्ष द्या. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट, मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 1 and equation second by 5. Multiply equation first by 1 and equation second by 5. चला तर आता मल्टिप्लाय करू. 1 into 5x मिळाला, प्लस 1 into 2y मिळाला, इज इक्वल्स टू 1 into -3 मला नवीन इक्वेशन मिळाला, इक्वेशन नंबर काय, थर्ड. आता 5 ने मल्टिप्लाय करतो, 5 into x काय मिळणार आहे मला, 5x, 5 into 5y प्लस 25y आणि इज इक्वल्स टू 5 4 चा किती मिळतोय, 20 मिळतोय. इथे मिळालं मला इक्वेशन नंबर काय, 4. आता या दोन इक्वेशनची मला सबस्ट्रॅक्शन करायची आहे. तुम्ही आता इक्वेशन नंबर 3 मधून इक्वेशन नंबर 4 मायनस करू शकता, किंवा इक्वेशन 4 मधून इक्वेशन 3 मायनस करू शकता, काही फरक पडत नाही. मी इक्वेशन नंबर 4 मधून इक्वेशन नंबर 3 मायनस करतो, इक्वेशन नंबर 4 मधून इक्वेशन नंबर 3 मायनस करतो. इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 3 काय आहे, इक्वेशन 4 सांगा काय आहे. इक्वेशन 4 5x प्लस 25y इज इक्वल्स टू 20, हे आहे इक्वेशन नंबर 4. त्यानंतर 3 नंबरचे इक्वेशन काय आहे सांगा, 5x प्लस 2y इज इक्वल्स टू -3, हे आहे इक्वेशन नंबर काय, थर्ड. आता या दोन इक्वेशनची काय करतोय आपण, सबस्ट्रॅक्शन करतो. सबस्ट्रॅक्शन करताना तुम्हाला माहिती आहे जे 2 नंबरचे इक्वेशन आहे त्या 2 नंबरच्या इक्वेशनचे काय होतात, साइन चेंज होतात. पॉझिटिव्ह असेल तर काय करतो आपण, निगेटिव्ह करतो, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करतो. या ठिकाणी बघा पॉझिटिव्ह आहे काय केला, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह केला, आणि निगेटिव्ह असेल तर काय करतो आपण, पॉझिटिव्ह. आता सबस्ट्रॅक्शन करा, प्लस 5x मायनस 5x काय होतोय, कॅन्सल होतोय. 25y मायनस 2y किती मिळणार आहे मला, 23y. त्यानंतर 20 प्लस 3 किती मिळतोय, 23, म्हणजेच y इज इक्वल्स टू 23. हा 23 मल्टिप्लाइड काय होतोय, डिवाइड होतोय, म्हणजेच मला y ची व्हॅल्यू मिळते मुलांनो 23 कट होणार आहे, म्हणजेच मला y ची व्हॅल्यू मिळते 1. y ची व्हॅल्यू किती मिळते, 1. 23 काय झाला, कॅन्सल झाला, मला y ची व्हॅल्यू मिळाली 1. आता ही व्हॅल्यू काय करतो मी, इक्वेशन नंबर सेकंड मध्ये पुट करतो. पुट y इज इक्वल्स टू 1, पुट y इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन काय रे, इन इक्वेशन सेकंड. या सेकंड नंबरच्या इक्वेशन मध्ये पुट करतो. काय आहे सेकंड नंबरचं इक्वेशन, x प्लस 5y इज इक्वल्स टू 4, हे आहे सेकंड नंबरचं इक्वेशन. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा, x प्लस 5 इंटू y आहे 1 आणि इज इक्वल्स टू किती, 4. x प्लस 5 इंटू 1 5 इज इक्वल्स टू काय, 4, म्हणजेच x इज इक्वल्स टू 4 प्लस 5 तिकडे गेला -5, म्हणजेच मला x ची व्हॅल्यू मिळाली -1. म्हणजे हे जे दोन सायमल्टेनियस इक्वेशन आहेत मुलांनो, या दोन सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन काय मिळाले आहे मला, x इज इक्वल्स टू -1 अँड y इज इक्वल्स टू 1 अँड y इज इक्वल्स टू 1. चला पटकन स्क्रीनशॉट काढा. हा मुलांनो कमेंट करत चला, कमेंट बॉक्समध्ये ध्यान करून कमेंट करत चला. आपला जो यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनल काय करा, सबस्क्राईब करा. जर बघा तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर पाहिजे असतील तर रेकॉर्डेड लेक्चरसाठी मला कमेंट करा. जर ऑनलाईन लेक्चर पाहिजे असतील, लाईव्ह लेक्चर पाहिजे असतील तर लाईव्ह लेक्चरसाठी मला कमेंट करा. ओके. हां आता नेक्स्ट एक्झाम्पल. सुरुवातीला आपण काय करतो, गिव्हन इक्वेशन राईट करतो, बरोबर. गिव्हन इक्वेशन काय आहे सांगा,
गिव्हन इक्वेशन इज, हा फर्स्ट बघा व्यवस्थित लक्ष द्या, 1 इंटू एक्स, एक्स बघा 1 ला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करा, समजा 1 ला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं, 1 इंटू 2 आन्सर काय येईल बरं, 2 येईल. 1 इंटू 3 आन्सर काय येईल बरं, 3. मग तसंच 1 ने x ला मल्टिप्लाय केला, मग आन्सर काय येईल, x आन्सर येईल. बरोबर. डिवायडेड बाय 3 प्लस y इज इक्वल्स टू 10 डिवायडेड बाय 3, 10 डिवायडेड बाय 3. त्यानंतर या ठिकाणी काय करतो मी, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. x प्लस 3 इंटू वाय काय मिळेल मला, 3y मिळेल, डिवायडेड बाय या ठिकाणी मिळाला मला 3 इज इक्वल्स टू इकडे आहे 10 डिवायडेड बाय 3. त्यानंतर 3 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, म्हणजेच मला काय मिळाला, x प्लस 3y इज इक्वल्स टू 10 मिळाला. इथं मिळालं मला इक्वेशन नंबर फर्स्ट. हे सर्वांना समजलंय. त्यानंतर आता सेकंड नंबरचं इक्वेशन बघा. सेकंड नंबरचं इक्वेशन काय आहे, सेकंड नंबरचं इक्वेशन आहे 2x प्लस या 1 ने y ला मल्टिप्लाय करा, 1 इंटू वाय, y डिवायडेड बाय 4 इज इक्वल्स टू काय मिळतंय मला, 11 डिवायडेड बाय 4. या 1 ने y ला मल्टिप्लाय केला, आन्सर काय मिळालं मला, y मिळाला. बरोबर. आता या ठिकाणी मी क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो, 4 इंटू 2x 8x प्लस y डिवायडेड बाय किती मिळतोय, 4 इज इक्वल्स टू 11 डिवायडेड बाय 4. या ठिकाणी 4 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, आणि शिल्लक काय राहील बरं, 8x प्लस y इज इक्वल्स टू 11. इथे मिळाले मला इक्वेशन नंबर सेकंड, इथे मिळाले मला इक्वेशन नंबर सेकंड. आता हे दोन्ही इक्वेशन मी एका खाली एक लिहून घेतो. हे दोन्ही इक्वेशन काय करतो मी, एका खाली एक लिहितो. इक्वेशन नंबर फर्स्ट काय आहे सांगा बरं, इक्वेशन नंबर फर्स्ट आहे x प्लस 3y इज इक्वल्स टू 10. हे आहे इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि सेकंड काय आहे सांगा, 8x प्लस y इज इक्वल्स टू 11. हे आहे इक्वेशन नंबर काय, सेकंड. आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग या ठिकाणी मला सबट्रॅक्शनच करावी लागणार आहे, पण अगोदर x आणि y चे कोएफिशिएंट मला काय करावे लागतील, इक्वेट करावे लागतील. मी अगोदर x ची व्हॅल्यू फाइंड करतो, म्हणजे मला y कॅन्सल करणं गरजेचं आहे. मग मी y चे कोएफिशिएंट काय करतो, इक्वेट करतो. आता इक्वेशन फर्स्टला हा जो y चा कोएफिशिएंट आहे 1 त्याने मल्टिप्लाय करतो, आणि इक्वेशन सेकंडला कशाने मल्टिप्लाय करतो, 3 ने मल्टिप्लाय करतो. चला बघा, लक्ष द्या आता व्यवस्थित. 1 इंटू x 1x, 1 इंटू 3y 3y इज इक्वल्स टू 1 इंटू 10 10. मला नवीन इक्वेशन मिळालंय, इक्वेशन नंबर काय, 3. आता 3 ने मल्टिप्लाय करा, 3 इंटू 8 24x प्लस 3 इंटू y 3y इज इक्वल्स टू 3 इंटू 11 33. इक्वेशन नंबर काय मिळाले मला, 4 मिळाले. आता इक्वेशन नंबर 4 मधून मी इक्वेशन नंबर 3 काय करतो, मायनस करतो. इक्वेशन नंबर 4 मधून मी इक्वेशन नंबर 3 मायनस करतो. इक्वेशन 4 मायनस इक्वेशन नंबर 3. हा इक्वेशन नंबर 4 काय आहे सांगा, 24x प्लस 3y इज इक्वल्स टू काय, 33. हे आहे इक्वेशन नंबर 4. त्यानंतर थर्ड नंबर काय आहे सांगा, x प्लस 3y इज इक्वल्स टू 10. हे आहे इक्वेशन नंबर काय, थर्ड. आता या दोघांची काय करतोय मी, सबट्रॅक्शन करतोय. जे 2 नंबरचं इक्वेशन आहे त्या 2 नंबरच्या इक्वेशनचे काय करा, साइन चेंज करा. पॉझिटिव्ह असेल तर काय करा, निगेटिव्ह करा. पॉझिटिव्ह असेल तर काय करा, निगेटिव्ह करा. बरोबर. जे 2 नंबरचं इक्वेशन आहे त्या 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये जी टर्म पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह करा. तिन्ही टर्म पॉझिटिव्ह आहे, मग मी तिन्ही टर्म काय केल्या, निगेटिव्ह केल्या. प्लस 3y मायनस 3y कॅन्सल झाला. 24x मधून 1x गेला, काय राहील या ठिकाणी 23x. त्यानंतर 33 मायनस 10 या ठिकाणी 23 राहील. बरोबर ना. म्हणजेच x इज इक्वल्स टू काय मिळतोय मला, 23. हा 23 मल्टिप्लाइड काय होतोय, डिवाइड होतोय. म्हणजेच मला x ची व्हॅल्यू किती मिळते, 1 मिळते. या ठिकाणी मला x ची व्हॅल्यू काय मिळते, 1. आता
ही व्हॅल्यू मी काय करतो, इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट करतो. पुट x इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन फर्स्ट. काय आहे इक्वेशन नंबर फर्स्ट, x प्लस 3y इज इक्वल्स टू 10. हे आहे इक्वेशन नंबर फर्स्ट. चला तर मग याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. 1 प्लस 3y इज इक्वल्स टू 10. 3y इज इक्वल्स टू 10 प्लस 1 त्या साईडला गेला -1 म्हणजे 3y इज इक्वल्स टू 10 -1 किती मिळतोय 9 आणि y इज इक्वल्स टू 9. 3 मल्टिप्लाइड आहे डिवाइड झाला. 3 च्या टेबल मध्ये 9 किती नंबरला आहे 3 नंबरला आहे. 3 3 जा 9. मग हे जे दोन सायमल्टेनियस इक्वेशन होते या दोन सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन काय मिळालं आहे आपल्याला, x इज इक्वल्स टू 1 मिळाला आहे आणि y इज इक्वल्स टू काय मिळाला आहे 3 मिळाला आहे. बघा विद्यार्थ्यांनो, मला असं वाटतंय आजचं लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. याचं व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित एक्झाम्पल हे लिहून काढा. आणि तुम्हाला जर ऑनलाईन लाईव्ह लेक्चर जर पाहिजे असतील तर मला तसं कमेंटमध्ये सांगा आणि रेकॉर्डेड लेक्चर जर पाहिजे असतील तर तसं कमेंटमध्ये लिहून पाठवा. म्हणजे मला त्या पद्धतीने 12 तारखेपासून लेक्चर घेता येईल. लाईव्ह पाहिजे असेल तर लाईव्ह सांगा, रेकॉर्डेड पाहिजे असतील तर रेकॉर्डेड सांगा. धन्यवाद.